नमस्कार, रोबसेस किचन मराठीमध्ये आज आपण मेथीची भाजी बनवूया। ही भाजी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल। भाजी करण्यासाठी इथे मी मेथीची एक मोठी जुडी होती, त्यातील अर्धी जुडी मेथी तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कोवळ्या काड्या घेतल्या आहेत। मेथी नेहमी लाल कोराची म्हणजेच पानांचे काठ बॉर्डर किंचित लालसर असतात तीच घ्यायची, कारण ती कमी कडू असते। आपण पहिल्यांदा भाजीसाठी वाटण तयार करायचे आहे, तर इथे मी 2.5 मोठ्या आकाराची तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे। तसेच 12 ते 13 लसूण पाकळ्या घेतल्या। तव्यावर तेलात चांगल्या परतवून घेऊया। तुम्हाला झणझणीत भाजी आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त मिरची घेऊ शकता। मी मध्यम तिखट भाजी करण्यासाठी 2.5 मिरची घेतली। मिरच्या आणि लसूण तेलात चांगले भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा व आता अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घेतले आहेत, ते प्रथम थोडे बारीक करून घ्यायचे व नंतर त्यावर भाजून घेतलेली हिरवी मिरची, लसूण, अर्धा छोटा चमचा जिरे आणि मुठभर अशी कोथिंबीर घालून बारीक असे वाटण तयार करायचे। आता कढईत 2 टेबलस्पून तेल हलकेसे गरम झाले की अर्धा छोटा चमचा जिरे तेलात तडतडू द्यायचे आणि पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद घालून लगेच बारीक चिरलेली मेथी टाकायची आणि हाय फ्लेमवर छान परतवून घ्यायची। मेथीला जे पाणी सुटतं ते हाय फ्लेमवर पूर्ण आटू द्यायचे, म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होतो। तुम्ही बघू शकता मेथीला सुटलेले पाणी पूर्णपणे कोरडे झाले आहे। तर आता फ्लेम कमी करून वाटण केले आहे ते टाकायचे। मेथी सोबत छान मिक्स करून मीडियम फ्लेमवर वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवायचे। बघा तुम्ही वाटण छान परतवले गेलेले आहे आणि भाजीला जरा तेल सुटल्यासारखे पण दिसतंय। तर यात आता गरम केलेले पाणी घालून भाजी सोबत व्यवस्थित मिसळून घ्यायचे। ही भाजी भाकरी सोबत खूप छान लागते आणि त्यातल्या त्यात तांदळाच्या भाकरी सोबत तर जरा जास्तीच छान लागते। चवीप्रमाणे मीठ घालून मीठ पण चांगले मिसळून घ्यायचे। आपण केली एवढी भाजी 4 ते 5 जणांना पुरेल आणि तुम्हाला जर जास्ती भाजी बनवायची असेल तर पूर्ण जोडी घ्यायची आणि त्याच प्रमाणात वाटणाचे प्रमाण वाढवायचे। आता भाजीला एक उकळी आली की कढईत असा सराटा ठेवून वरून साईडला झाकण ठेवायचे। कढईची एक साईड थोडी उघडी ठेवायची, म्हणजे भाजीला वरती छान तवंग येतो आणि तिचा रंग पण हिरवाच राहतो। भाजी इथे 5 ते 6 मिनिट उकळू द्यायची आहे। 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर बघू, भाजी बघा खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्ती करू शकता। भाजी थंड झाल्यावर थोडी घट्टसर होते। मेथी चांगली शिजलेली आहे, तर आता गॅस बंद करायचा। ही भाजी तुम्ही ज्वारी, तांदळाची भाकर तसेच चपाती सोबत खाऊ शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।